सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पावसाळ्यात होणारे इन्फेक्शन कसे टाळायचे याबाबत. पावसाळा हा आनंददायी ऋतू आहे, सगळ्यांचा आवडता ऋतू आहे. परंतु या पावसाळ्यातच इन्फेक्शन संसर्ग होण्याची शक्यता सर्वात अधिक असते. पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, पडसं, गॅस्ट्रो यासारख्या साथी अधिक प्रमाणात पसरतात. डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे पावसाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला या आजारांपासून वाचता येईल. तर पावसाळ्यात कुठली कुठली काळजी घ्यायची, तर पहिली गोष्ट म्हणजे पावसाळ्यात पाणी हे कायम उकळून प्यायचंय. उकळून शुद्ध केलेलं, फिल्टर केलेलं पाणी हे पावसाळ्यात पिणं हे अतिशय गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला कावीळ, टायफॉइड, गॅस्ट्रो यांसारखे आजार टाळता येतात. दुसरं म्हणजे आपण जे अन्न खातो ते कायम शुद्ध, घरी केलेलं, गरम, ताजं अन्न असावं. बाहेरचं अन्न खाल्ल्याने आपल्याला इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात सहसा घरी बनवलेलं ताजं, गरम अन्न खावं. त्यानंतर तिसरं म्हणजे जर तुम्ही पावसात भिजले तर तुम्ही डोकं कोरडं केलं पाहिजे, हातपाय कोरडे केले पाहिजे. अधिक वेळ तुम्ही ओल्या कपड्यांमध्ये राहू नका, त्यामुळे त्वचेला संसर्ग होण्याची शक्यता असते. आणि डोकं ओलं राहिलं तर सर्दी, खोकला, पडसं यासारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामधून कफ निर्माण होतो फुफ्फुसांमध्ये आणि पुढचे इन्फेक्शन वाढण्याचा, निमोनियासारखे आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पावसाळ्यात जरी भिजलं तरी अंग वेळेवर कोरडं करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात पायांची विशेष काळजी घ्या, कारण पायांना देखील पाय ओले राहिले, बूट मोजे आपण घालतो आणि त्याच्यामध्ये जर पाणी राहिलं, पाय ओले राहिले तर त्यातून देखील पायाला, त्वचेला संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पाय वेळेवर कोरडे करा. यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवा. संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवा. रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल तर आपल्याला इन्फेक्शन होण्याचा धोका आपोआप कमी होतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे तुम्ही लक्ष द्या. ताप आला तर दुर्लक्ष करू नका, ताबडतोब डॉक्टरांकडे जा, रक्त तपासणी करून घ्या. त्यातून काही इन्फेक्शन असेल तर त्याचं निदान वेळेत होईल, उपचार वेळेत होईल आणि पुढचा धोका टाळता येईल. घराची स्वच्छता ठेवणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. घरात स्वच्छता असेल तर संसर्ग होण्याचा धोका फार कमी होतो. त्यामुळे घरात स्वच्छता ठेवा. डासांपासून स्वतःची काळजी घ्या, कारण डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार होतात आणि इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे डासांची उत्पत्ती घराच्या आजूबाजूला होणार नाही याची काळजी घ्या. पाणी भरून ठेवू नका. स्वच्छ पाणी जरी आपण भरून ठेवलं तरी त्याच्यामध्ये डेंग्यूच्या मच्छरची उत्पत्ती होत असते आणि हे डेंग्यूचे मच्छर डेंग्यू होण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे पाणी ड्रममध्ये, बादलीमध्ये स्वच्छ पाणी देखील भरून ठेवू नका. पाण्याची डबकी घराच्या आजूबाजूला असणार नाही याची काळजी घ्या, त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. तसेच तुम्हाला जर लहान मुलं असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांची या काळामध्ये विशेष काळजी घ्या, कारण लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना कोणताही संसर्ग होण्याचा, कोणतेही इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे वृद्धांना आणि लहान मुलांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. अशा प्रकारे पावसाळ्यात जर तुम्ही स्वच्छता पाळली तर आणि जर तुम्ही शुद्ध अन्न खाल्लं, शुद्ध पाणी पिलं, डासांपासून स्वतःचा बचाव केला तर तुम्हाला संसर्ग होण्याचा, इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होणार आहे आणि तुम्ही आजारी पडणार नाही. त्यामुळे पावसाळ्यात ही काळजी नक्की घ्या. आरोग्यविषयक माहिती देणारे असेच व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.